प्रणय मांढरे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. स्ट्राईकला नितीन आणि लेग स्टिकवर होता हा चेंडू. एज लागून यष्टीरक्षकाने उत्कृष्टरित्या फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र एक धाव काढली गेली आहे. आणि आता स्ट्राईकला असतील ते उमेश वनरसे. अष्टपैलू खेळाडू, रँक आहे 4था पठारावरील. प्रणव वर्सेस युवी. पहिला चेंडू फेस करत होते. निर्धाव चेंडू मात्र येतोय. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या हळूहळू पुढे सरकतीये. धाव संख्या होतीये ती 2. एक निर्धाव एक धाव, एक निर्धाव एक धाव. 4 चेंडू 2 धावा. पहिलं षटक चालू. स्ट्राईकला नितीन. गरज आहे, धावा गोळा कराव्या लागतील. आणि गोलंदाजी उत्कृष्ट होतीये. चेंडू मात्र निर्धाव होता. यष्टीरक्षकांच्या मागे गेला आणि एक धाव चिकी काढण्यात आली. 3 धावा. पहिलं षटक. आणि पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवर येते विकेट. चालू आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी होतीये कांबटवाडी संघाकडून. आता नेक्स्ट बॉल समीर वर्सेस अक्षय. एकदमच हळुवार पद्धतीचा चेंडू. निर्धाव. वाईट चेंडू घोषित केलाय. थोडा टाइम घेतलाय पंचांनी, मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. धावा होतील त्या 4. नेक्स्ट बॉल
फुल टॉस होता, लेग साईडला ढकललाय. हा चेक केला जातोय. ओके, पंचांनी कळवलंय की थर्ड अंपायर युट्यूब द्वारे चेक केलं जाईल नो हा चेंडू आहे का. चला, नो चेंडू घोषित केलाय थर्ड अंपायर. म्हणजे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि स्ट्राईकला असेल तो माऊली. चांगला असा चान्स असेल रिदम मध्ये येण्यासाठी बोपर्डी ए संघाला. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या धाव फलकावर लागली ती तब्बल 6. दुसरं षटक समीर वर्सेस माऊली. उत्कृष्ट अशी गोलंदाजी समीर कोंढाळकर. चौकार मात्र येतोय. नेक्स्ट बॉल आणि यावेळी मात्र ब्लॉक. गॅप आहे बराचसा मोठा, कव्हर करावा लागेल आणि 2 धावा आरामशीर पूर्ण केले गेलेत माऊलीकडून. माऊलीनी मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलीये. धावसंख्या हळूहळू वाढायला सुरुवात झालीये. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या होतीये ती 12. आणि पुन्हा एकदा गल्लीमध्ये ढकललेला चेंडू. 2 धावा. दोन धावा मात्र पूर्ण केल्या गेलेत. बघा स्कोर हळूहळू पहिले जे आघाडीचे फलंदाज होते ते आउट झाल्यानंतर माऊलीने मात्र खांद्यावर आपली जबाबदारी घेतली आहे संघाची. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोपर्डी ए संघाची असेल ती 14. आता राहिलेल्या शेवटच्या षटकात धावांची धावाधाव करावी लागेल. स्ट्राईकला असेल तो अक्षो. बाल सिद्धनाथ बालेघर वर्सेस कोब्रा 11. दोन्ही संघाचे संघ नायक लगेच यायचे टॉस का बॉस मध्ये. आणि वाईट चेंडू घोषित केलाय. मारुती बरेच वर्ष हा खेळाडू एक्सपिरियन्स आहे. पहिला चेंडू उत्कृष्ट अशी बॉलिंग ऍक्शन आहे. स्ट्राईकला असतील ते अक्षय. आणि यावेळी समोर उडवलाय. जेल होऊ शकतो का? आणि नक्की होईल.
असेल तर निखिल. बॉलर मारुती. मारुती चावी कुठे? हो, कॉइन कॉइन किसके पास है पता नहीं. कॉइन नाही ना. फुल टॉस होता, ऑफ साइडला ढकललाय, क्षेत्ररक्षक आहे, सरळ हातामध्ये. माऊली धाव बाद होत आहेत. कोण टॉस विन? कोब्रा टॉस विन. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस. ऑफ साइडला चाललेला हा चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. निखिल अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे बोपर्डी संघाकडे. यासोबत धावसंख्या होती ती 19. शेवटचं षटक, किती धावा गोळा केल्या जातील? फटका बेमिसाल आहे. धावा मिळतील तब्बल 6. निखिल उत्कृष्ट फलंदाजी. यावेळी मात्र निर्धाव चेंडू येतोय आणि षटकाची समाप्ती.
आज लक्ष्मीपूजन आहे आणि दुपारी आज आपले सामने उरकायचेत. बॅट्समन बॅट्समन पाठवायचेत लगेच. चला शेवटचे मला वाटते परवा ज्या संघाने 60 धावा ठोकल्या होत्या पहिल्या 60 धावा जिथे 30-30 धावा करत होते आणि 60 धावामध्ये ठोकल्या होत्या प्रणवने. लेफ्ट हँड बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज निखिल वर्सेस प्रणव. चालू होतोय सामना. पहिला चेंडू घेऊन निघालाय निखिल. पहिला चेंडू आणि जेलवाद. पहिला अडथळा मात्र दूर केलाय कारण लेफ्ट हँड बॅट्समनला इथे ऍडव्हान्टेज आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन परतावं लागतंय प्रणवला. उत्कृष्ट गोलंदाजी निखिलची. सहजासहजी हा सामना सोडणार नाही बोपर्डी संघाने दाखवून दिले पहिल्या चेंडूवर. अक्षय, माऊली, निखिल, उमेश यांच्या तालमीत झालेले खेळाडू. समीर ऑन स्ट्राईक. ओहो हो हो हो. स्ट्राईक चेंज केली जाते लगेच पहिल्या चेंडूवर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी निखिलचे. पहिलं षटक. पहिलं षटक खूप गरजेचं असेल बोपर्डी संघाला. नेक्स्ट बॉल अमित फेस करतील आणि यावेळी समोर येऊन समोरच्या दिशेने फटकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाही कारण आमचे मित्र वर्षानुवर्षे क्षेत्ररक्षणामध्ये नो मिस्टेक. नितीन लखन. नेक्स्ट बॉल समीर फेस करेल. ओहो हो हो हो. उत्कृष्ट गोलंदाजी निखिल. पहिलं षटक चालू आहे. धावा रोखल्या जात आहेत. निर्धाव चेंडू येतोय. समीर देखील तेवढाच बलाढ्य खेळाडू आहे. बरेच वर्ष चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलाय. लो फुलटॉस ऑफ साईडला फटकवलेला चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आरामशीर. थोडीशी चुकी झाली आणि 3 धावा मात्र गमावल्या.
वा, उत्कृष्ट यष्टिरक्षण सॉरी फिल्डिंग केली जाते माऊलीकडून आणि षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कांबटवाडी संघाची धाव संख्या 6. 6 चेंडू 6 धावा. वा, हाय व्होल्टेज ड्रामा. बघा माऊलीकडून सगळं काही मॅनेज केलं जातंय. बोपर्डी संघाला सामना किती महत्वाचा आहे दिसतोय. 12 चेंडू आणि 20 धावा. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असेल आणि चेंडू कोणाच्या हातात सोपवलाय तर नितीन. बोपर्डी संघाचा क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे माऊली यांच्याकडून. स्ट्राईकला असेल तो अमित. आणि सुरेश कोचळे आमचे काका यांचं इथे आगमन होतंय. बरीच वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे आणि आवड आहे. वा, पहिला चेंडू ब्लॉक होता. टाइम दिला नाही बॅट उचलण्याचा. मात्र एक धाव पूर्ण केली गेलीये. उत्कृष्ट गोलंदाजी. कोचळेवाडी संघ देखील इथे दाखल झालाय. सर्वांचं स्वागत असेल. नितीन मांढरे, शशिकांत कोचळे, प्रतीक उंबरकर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक. वा, यावेळी देखील एकच धाव जमा केली जाईल. वा, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. जशी गरज आहे आता संघाला तशीच गोलंदाजी केली जाते. नेक्स्ट बॉल. वा, झेल मात्र सुटला जातोय आणि 2 धावा पळून काढल्या जातील. धाव संख्या 10. स्कोरबोर्ड. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाजी मात्र बेमिसाल होतीये. ब्लॉक पद्धतीचे चेंडू वारंवार टाकले जात आहेत. नितीन. वा वा वा, पुन्हा एकदा. यावेळी क्षेत्ररक्षण मात्र चेंज केलं गेले लगेच. वा, म्हणजे प्रत्येक चेंडू किती महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी आपण पाहू शकता. आज शेवटचा दिवस आहे आणि प्रेक्षकही जमलेत. आणि यावेळी फुलटॉस. झेल मात्र सुटली जातीये. 2 धावा पळून काढल्या जातील. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या 13. आणि पुन्हा एकदा समीर कोंडाळकर स्ट्राईकला. झेलची संधी नाही. अक्षय आहेत तिथे. एक धाव काढली जाईल आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांकडून. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे कांबटवाडी संघाची 14. म्हणजेच काय तर 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. चेंडू कोणाकडे सोपवला जाईल? माऊली आणि उमेश वनारसे आणि माऊली स्वतः. सकाळच्या सत्रात समीर संदीप पाटील यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत चला शेवटचं षटक. बेस्ट वर्सेस बेस्ट. वा, सामना बघण्यासारखा झालाय. दोन्ही साइडला पारड जड आहे दोन्ही संघाचं.
कोणत्या बाजूला झुकेल ते येणारे 2 ते 3 चेंडू सांगतील मला असं वाटतंय. क्षेत्ररक्षण रचलं गेलंय उमेश वनरसे. प्रत्येक चेंडू किती महत्वाचा आहे दिसतोय. समीर माऊली वर्सेस समीर पहिला चेंडू. चला ओहो 2 धावा पहिल्या चेंडूवर पूर्ण केल्या गेल्यात. चेंडू बेमिसाल होता. नेक्स्ट बॉल माऊली वर्सेस समीर. फुल टॉस आहे समोरच्या दिशेने फटकवलाय. निखिल आहे तिथे. वा आणि बघा गाणी वाजवली जात आहेत. नेक्स्ट बॉल माऊली वर्सेस अमित. अमित ओपनिंगला आलेत. जबाबदारी असेल. वा 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 या गोलंदाजीचा तोड नाहीये बघा. वारंवार मला वाटतंय नितीनने देखील ब्लॉक पद्धतीचे चेंडू टाकलेत. माऊलीने देखील तोच उत्तम पर्याय निवडलाय. माऊली यांच्या भात्यामध्ये बऱ्याच प्रकारचे चेंडू आहेत मात्र गरज तशी चेंडू टाकले जात आहेत. नेक्स्ट बॉल सागर. वा पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय अक्षय यांच्या हातामध्ये. एक धाव आता काम करणार नाही. मोठ्या भेटकाची गरज असेल. दोन चेंडू धावा पाहिजेत. 7 सत्ता. अमित ऑन स्ट्राइक. अमित ऑन स्ट्राइक. ओपनिंगला आले. जबाबदारी असेल. बॅटिंगला स्वतः स्ट्राइकला आहेत. म्हणजेच तर काय आपल्याला कांबटवाडी संघाला एक्सपेक्टेशन असतील. अमित वर्सेस माऊली. वा थ्रो केली जाते आणि रनआउट. वा हा धावा षटकार रच मारावा लागेल. ऑप्शन नाहीये त्यामध्ये. सामना कधी कुठे कसा चेंज होईल. 1-6. चला एक चेंडू 6 धावा. स्ट्राइकला अमित. अमित वर्सेस माऊली. नो 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 देणार नाहीये.
एक धाव गणली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी रनआउट. सॉरी नाही रे, एक धाव गणली जाईल.